आणि आता थेट जाणार आहोत विधान परिषदेमध्ये. अनिल परब बोलतायत. तुम्ही कसं ठरवणार आणि पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये येते का तुम्हाला माहित नाही? तुम्ही पेपर वाचत नाही, आम्ही सभासद काय पेपर वाचत नाही, आम्हाला काय माहित नाही. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन कुठला येतो? ज्यावेळेला सभागृहाला एखादी गोष्ट माहित नसते, बाहेर काहीतरी असं होतं की सभागृहाला सावध करणं गरजेचं असतं. सभापती महोदय, तुम्ही देखील या सगळ्या गोष्टी मान्य करताना हे सगळं नियमाप्रमाणे केलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आणि म्हणून आदित्य ठाकरेंच्या वरती आज ज्यांनी प्रस्ताव आणलाय त्यांचं एकच ट्विट मी वाचून दाखवतो. त्यावेळेचं ट्विट त्यांचं काय, डॉक्टर मनीषा कायंदे त्यांनी ट्विट केले. त्यावेळेला सीबीआयचा रिपोर्ट आला, सीबीआयने ज्यावेळेला क्लीन चिट दिली त्यावेळेला सत्य परेशान हो सकता है पराजित नाही याची प्रचिती देशवासियांना आलेली आहे. दिशा सालियनचा मृत्यू अपघाताने झाला असल्याची सीबीआयच्या अहवालात उघड झाले आहे. पण भाजप आणि राणे गँगने त्याचा बादरायण संबंध जोडून थैथयाट केला. आरोप करणाऱ्यांनी आता नाक घासून आदित्य ठाकरे यांची माफी मागावी. पुढे गेल्या ह्या मनीषा कायंदे सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलला. अरे सरड्याला लाज वाटली? सरडा परवा सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलला का? तर आता उपसभापतीच्या पोस्टवरती लागतंय. आता आहे ना, सत्य का? नाकारलं का? नाही नाकारलं का? हे नाकारलं का? सांगा मला. हे ट्विट नाकारलं का? नाही महिलांचा अपमान नाही, हे महिलांनी केलेलं आहे. हे आता त्यांचं उपसभापतीकडे लक्ष लागलंय, त्या खुर्चीकडे लक्ष लागलंय. वरिष्ठांना खुश करायचंय, वरिष्ठांना खुश करण्यासाठी अशा प्रकारचे आरोप करायचे. अरे सरडा पण लाजला. सरडा सकाळी माझ्या घरासमोर चालला होता, पळाला ना. सरडाला पण शरम वाटली. काय चाललंय? काय चाललंय सभापती महोदय? मला परवानगी दिली आहे, मला संरक्षण द्या. काय चाललंय सभागृहामध्ये? कधी पण उठा, खाली बसवा ना, याला खाली बसवा. सभापती महोदय, माझं म्हणणं आहे आदित्य ठाकरेंचा आपल्याला वेळ दिली मी बोलायला, आपला बोलून झालेला आहे. मला वाटतं आपण आता एकच मिनिट समजतो. आदित्य ठाकरेंचा या केसशी संबंध असेल त्याची काळजी कोर्ट घेईल. एसआयटी रिपोर्ट सबमिट नाही केला, कारवाई करा. आणि दुसरी गोष्ट जी अंबादास दानवेंनी सांगितली, संजय राठोडची केस, जयकुमार गोरेची केस, याच्या बाबतीत तोंड उघडत ना. त्या जयकुमार गोरेच्या केसच्या बाबतीत तोंड उघडत नाही. त्याचे एवढे फोटो, नागडे उघडे फोटो जे आले सभागृहात, त्याच्या बाबतीत कोण बोलत नाही. काय चाललंय? काय फक्त काय ठरवून करायचंय? जयकुमार गोरेचा राजीनामा केला, त्याच्या राजीनाम्याची मागणी करा. जयकुमार गोरेचा राजीनामा नाही मागत, संजय राठोडचा राजीनामा मागत नाही का? फक्त काय विरोधी पक्ष कमजोर आहे म्हणून त्याला कसाही दाबायचा आणि तुमचा सगळं अपयश कारभाराचं लपावं म्हणून तुम्ही करता. आता काय करता? त्यांनी बोला ना, किरीट सोमय्याची बायको आत्महत्या करायला चालली होती. इथे व्हिडिओ दिला, त्याची चौकशी नाही होत आहे. याची व्हिडिओ दिला, त्याची चौकशी का नाही झाली? किरीट सोमय्याचा दिला ना व्हिडिओ, त्याची चौकशी करा. शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब बोला. चौकशी करता. सभापती महोदय, सन्मान्य ज्येष्ठ जागेवर बसा. आपण अभ्यासू आहात, आपण वकील आहात. बसा, आपण जागेवर बसा. शांतता ठेवा. आपण या ठिकाणी वक्तव्य करत राखा, जरा बसा. माननीय सभापती महोदयांच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी त्यांना नियम कायदे त्यांनी शिकवायला घेतले सभापती महोदय. आणि एका महिलेच्या संदर्भामध्ये, एका महिला आमदार महोदयांच्या संदर्भामध्ये रंग बदलणे, ही टीका टिप्पणी करणं योग्य नाही. शांतता राखा. आपण सभापती महोदय, हा महिलांचा अपमान आहे, हा महिलांचा अपमान आहे. सभापती महोदय, परब साहेब, मला वाटतं शिक्षण मंत्र्यांना मी बोलायला दिलेला आहे, त्यांचं बोलून झालेलं. आपण जरा जागेवर बसा. श्रीकांत भारतीय चित्रभाग, आपण जरा खाली बसा. दादा भुसे बोला. आपण दादा भुसे बोला. सभागृहाचे कामकाज 15 मिनिटासाठी तहकूब करत आहे.
तर सभागृहाचं कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी संजय राठोड यांचा राजीनामा मागा असं परबांनी म्हटलेलं आहे। विरोधक कमजोर आहे म्हणून काहीही कराल का असा सवाल परबांनी केला आणि त्याच बरोबरीनं मनीषा कायंदे यांनी एक ट्विट केलेलं होतं। त्या जुन्या ट्विटचा दाखला देत त्यावेळेला त्यांनी आदित्य ठाकरेंची कशी बाजू घेतलेली होती आणि आज मात्र त्यांच्या विरोधात त्या कशा बोलतात यावरून सरड्यापेक्षा सुद्धा जास्त फास्ट या रंग बदलतात असं म्हणत त्यांच्यावरती टीका केली आणि त्यानंतर सभागृहामध्ये गदारोळ सुरू झालेला होता। त्यावरूनच आता कामकाज जे आहे विधान परिषदेचं 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलेलं आहे। सत्य परेशान हो सकता है पराजित नाही अशा स्वरूपाचं हे मनीषा कायंदे यांचं ट्विट होतं। अर्थातच त्यावेळेला त्या ठाकरे गटामध्ये होत्या आणि हे जुनं ट्विट परबांनी दाखवलं, त्याचा उल्लेख केला आणि त्यानंतर आता मात्र त्या कशा रंग बदलतायत असं म्हणत त्यांनी जोरदार टीका केली आणि सरड्याचा उल्लेख करत जोरदार टीका ही मनीषा कायंदे यांच्यावरती केली आहे। तर सध्याचे महत्त्वाचे मुद्दे बाजूला ठेवले। जयकुमार गोरे यांच्या केसवर कुणीही बोलत नाही, तर संजय राठोड यांचा राजीनामा मागितला जातोय असे सगळे मुद्दे उपस्थित करत परब आक्रमक झाले आणि त्यानंतर विरोधक कमजोर असल्यानं तुम्ही आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करताय का असाही सवाल केला आणि त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली। त्यावेळेला दादा भुसे हे देखील उत्तर देत होते, मात्र त्यांनाही उत्तर देऊ दिलं नाही। एक प्रकारचा गोंधळ सभागृहामध्ये सुरू झाला, विधान परिषदेमध्ये हा गोंधळ सुरू झाला आणि त्यामुळे कामकाज हे 15 मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं। यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं होतं आदित्य ठाकरेंच्याच मुद्द्यावरनं विधानसभेमध्ये सुद्धा असेच मुद्दे मांडले गेले। सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी आणि मंत्र्यांनी सुद्धा ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी केलेली होती, त्यांच्या अटकेची मागणी केलेली होती आणि त्यानंतर सभागृह 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं होतं, कारण तिथेही असाच गदारोळ सुरू झाला होता।